5 पांडवांनी ताटाच्या कडेने पाणी फिरवलं ताटाच्या कडेने, आणि जसं तोंडामध्ये घास घालणार तेवढ्यात द्रौपदी आई साहेबांनी सांगितले, जर भरपूर जेवायचं असेल तुम्हाला तर माझ्या भावाला या ठिकाणी आणावं लागेल. द्रौपदीचा भाऊ कोण आहे माय बाप? भगवान श्रीकृष्ण. आणि आता भावाला आणायला सांगितले. खरं बोलू का, कीर्तनातून बायकांचा नवऱ्यावरती अजिबात जीव नसतोय. सगळ्यात जास्त बायांचा जीव कोणावर असतोय? बोला बोला, आपल्या भावावरती असतोय. बघा तुम्ही, संसार पण प्रपंच पण किती चिकाटीने करतात. डाळीतले पैसे करतात, मिठातले करतात, जिरीतले करतात, मोहरीतले करतात, गल्ला गोळा करतात, गावाला जातात, गावाला जाऊन तिथं जाऊन साडी घेतात आणि माघारी आल्यावर सांगतात भावानी घेतली. वा वा, ही बिडी प्यायला पैसे नाही, ते साडी घ्या मोकळा आहे का? नाही ना माय बाप. पण लय जीव भावावरती, लय जीव असतो. आता नवीनच योजना आली आहे, लाडकी बहीण योजना. भरले का नाही फॉर्म? महिला मंडळ भरले का सगळ्यांनी? येतात का नाही पैसे? आता येते तेव्हाच खरं बाबा मला बरोबर आहे. नाही चांगलं आहे ते, पण मला काय म्हणायचंय, आज आळशी बनवली सरकारने, लोक पहा तुम्ही, आळशी बनवली. म्हणजे आपला काही विरोध नाही, आलेच तर पैसे चांगलंच आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, 75च्या पुढच्या व्यक्तींना फ्री तिकीट. आता मला सांगा, त्या म्हाताऱ्या बाया कुठे जाणार आहेत फिरायला? जाणार आहेत? म्हणजे योजना काढताना पण त्यांनी कशी डोकं लावले? जर योजनाच काढायची असेल, मला एक वैयक्तिक असं वाटतं, जी शाळकरी मुलं आहेत, जे तालुक्याच्या गावाला शाळेला जातात, शिकायला जातात, त्यांचे पास फ्री केले पाहिजेत ना. त्यांचे जर का पास फ्री केले, त्यांना बघा तुम्ही, त्यांना पैसे त्यांच्याकडून घेतले जातात आणि इथं म्हाताऱ्या बायांना फुकट केले. म्हणजे असं येते त्यावेळेस खरे. इथं मला सांगायचं, बहिणीचा सगळ्यात जास्त जीव कोणावर असतो? भावावरती असतो. असं